हॅलो एव्हरीवन, फिअरलेस आरपी मध्ये तुमचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की वांग येण्याची कारणे काय, जेणेकरून ही कारणे जर आपण अवॉइड केली तर आपल्या चेहऱ्यावर वांग हे येणारच नाही। तर वांग येण्याची बरीच सारी कारणे आहेत। चेहऱ्यावर काळे डाग येणं हे आजकाल कॉमन प्रॉब्लेम झालेला आहे। तर फ्रेंड्स, वांग हे चेहऱ्यावर, कपाळावर, चीनवर, गालावर आणि नाकावर येतात। तर स्पेशली वांग हे गालावर जास्त प्रमाणात येतात। तर वांग म्हणजे काय? मेलास्मा म्हणजेच हायपर पिगमेंटेशन। मेलास्मा हा काही खूप मोठा आजार नाही, बट ही कंडिशन जेव्हा आपल्या स्किनवर डेव्हलप होते तेव्हा आपला चेहरा हा काळा पडतो आणि खराब दिसतो। फ्रेंड्स, हे वांग हे लेडीज आणि जेंट्स या दोन्हींमध्येही येतात। दोन्हींनाही वांगाचे डाग हे येतात। हा प्रॉब्लेम लेडीज मध्ये जास्त प्रमाणात आढळून येतो। लेडीज ह्या वांग आल्यामुळे बाहेर जाण्यासाठी कम्फर्टेबल नसतात किंवा त्यांच्या चेहऱ्यावर असा एक कॉन्फिडन्स ही नसतो जेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर काळे डाग हे येतात। तर लेडीज मध्ये याचे प्रमाण जास्त असण्याचं कारण काय? तर लेडीज मध्ये भरपूर साऱ्या प्रमाणात हार्मोनल चेंजेस होतात। लेडीज मध्ये पिरियड्स येऊन गेल्यानंतर किंवा पिरियड्सच्या वेळी एस्ट्रोजन किंवा प्रोजेस्टेरॉन हार्मोन मध्ये चेंजेस होतात आणि त्यामुळेही त्यांना वांग हे येऊ शकतात। त्यासोबतच लेडीज मध्ये प्रेग्नन्सी मध्येही हार्मोनल चेंजेस होतात, त्यामुळेही वांग हे येऊ शकतात। त्यानंतर डिलिव्हरी नंतरही लेडीज मध्ये काही हार्मोनल चेंजेस होतात आणि त्या पिरियड मध्ये जर त्यांनी त्यांच्या स्किनची काळजी हे व्यवस्थित घेतली नाही, स्किन केअर ही चांगली व्यवस्थित केली नाही, तर त्यांना वांगाचे डाग हे येतात। त्यासोबतच बर्थ कंट्रोल म्हणजे गर्भनिरोधक गोळ्या जरी तुम्ही घेत असाल तरीही तुम्हाला हार्मोन चेंजेस होऊन वांग हे येऊ शकतात आणि तुम्हाला जर एखादी हार्मोन थेरपी चालू असेल तरीही तुम्हाला वांग हे येऊ शकतात। तुम्हाला थायरॉइड प्रॉब्लेम असेल तरी देखील तुम्हाला वांगाचा त्रास हा होऊ शकतो। त्यानंतर तुम्हाला जास्त स्ट्रेस असेल तरीही तुम्हाला वांग हा येऊ शकतो। तुम्हाला एखाद्या स्किन केअर प्रोडक्टची ॲलर्जी असेल आणि तरीही तुम्ही ते स्किन केअर प्रोडक्ट यूज करत असाल तर त्यानेही तुमच्या चेहऱ्यावर काळे डाग हे येऊ शकतात। तर हा मेलास्मा जेनेटिक देखील असू शकतो। जर तुमच्या फॅमिलीमध्येही कुणाला मेलास्मा किंवा हायपर पिगमेंटेशनचा त्रास असेल तर तो तुम्हालाही होऊ शकतो। मेलास्मा म्हणजे वांग। आता या वांगाचे 3 टाइप असतात। त्यामध्ये सगळ्यात पहिला टाइप आहे इपिडर्मल। आता इपिडर्मल म्हणजे काय? आपल्या स्किनचा जो सगळ्यात वरचा लेयर असतो त्याला आपण इपिडर्मल म्हणतो। आता त्या वरच्या लेयरवर जर आपल्याला वांग येत असतील तर ते इपिडर्मल म्हणून समजलं जातं। त्यानंतरचा सेकंड टाइप आहे डर्मल। आता डर्मल म्हणजे काय? स्किनच्या अगदी डीप लेयरला वांग हे येतात। स्किनचा जो खालचा लेयर असतो त्यामध्ये तुम्हाला वांग येत असतील तर तो डर्मल लेयर म्हणून समजला जातो। थर्ड आहे मिक्स। आता मिक्स म्हणजे डर्मल आणि इपिडर्मल म्हणजेच तुमच्या खालच्या भागावरही वांग येतात आणि वरच्या स्किनच्या वरच्या लेयरवरही तुम्हाला वांगाचे डाग हे येतात। याला आपण मिक्स टाइप हा म्हणतो। फ्रेंड्स, कोणत्या टाइपचा मेलास्मा आहे हे समजणं खूप इम्पॉर्टंट असतं, कारण त्यानुसार आपण त्याला ट्रीटमेंट ही देऊ शकतो आणि ते आपल्याला ट्रीटमेंट देण्यासाठी इझीही होतं। की इपिडर्मल म्हणजे वरच्या भागावर जर तुम्हाला वांग आले असतील तर आपण विशिष्ट प्रकारची अशी काळजी घेऊन आणि थोड्याशा मेडिसिन घेऊन ते वांग हे घालवू शकतो। पण जर डर्मल लेयरला ही प्रोसेस असेल, वांग आले असतील तर त्याला जरासा वेळ लागतो आणि ते वांग जाण्यासाठी खूप जास्त प्रमाणात ट्रीटमेंट घेणं आणि काळजी घेणं हे आवश्यक असतं आणि त्याला जाण्यासाठी खूप वेळ लागतो। त्यासाठी तुमच्याकडे थोडेसे पेशन्स असणं आवश्यक आहे। तर फ्रेंड्स, आता हे बघितलं आपण डर्मल, इपिडर्मल आणि मिक्स या वांगाच्या टाइप्स आणि वांग हे कशामुळे आपल्याला येतात हेही आपण बघितलं। आता फ्रेंड्स, मी तुम्हाला एक वांग न येण्यासाठी एक छान अशी टीप देणार आहे। ती टीप जर तुम्ही फॉलो केली तर नक्कीच तुम्हाला वांग हे येणार नाही आणि तुमची स्किन ही हेल्दी राहील। तर ती टीप आहे
तुम्ही जर उन्हात जाणार असाल तर सनस्क्रीन हे नक्की लावा। आता सनस्क्रीन हे फक्त तुम्ही फेसला नका लावू, जर पॉसिबल झालं तर तुम्ही असं बॉडी लोशन वापरा की ज्यामध्ये SPF ही असेल आणि तेही तुम्ही बाहेर जाताना लावू शकता। आता जर सनस्क्रीन लावलं तर ते तुम्हाला उन्हापासून प्रोटेक्ट करतं आणि तुम्हाला वांगाचे डाग ही येत नाही। जर तुम्ही उन्हात जाणार असाल तर सनस्क्रीन लावणं हे खूप इम्पॉर्टंट आहे। त्यासोबतच तुम्ही ब्लॅक कलरचा एक मोठा असा गॉगल लावून उन्हामध्ये जाऊ शकता। त्यासोबतच तुम्ही एखादा चांगला प्रकारचा सनकोटचाही यूज करू शकता किंवा तुम्ही उन्हात जात असाल तर एक छानशी हॅट ही घालून जाऊ शकता। ही काळजी जर तुम्ही उन्हात जाण्या अगोदर घेतली तर तुम्हाला वांग हा येणारच नाही। आणि वांग येण्याची बरीच सारी कारणे आहेत। तर फ्रेंड्स, तुम्हाला अजून एक टिप मी तुम्हाला सांगते की तुमच्या लाईफस्टाईल मध्ये काही चेंजेस केल्या, काही तुम्ही एक्सरसाइज केल्या तर तुमचे हार्मोन्स हे बॅलन्स राहतील आणि तुम्हाला वांगही येणार नाही आणि हार्मोन ही इम्बॅलन्स होणार नाही। त्यासाठी तुम्ही योगा किंवा मेडिटेशन ही डेली रुटीन मध्ये फॉलो करू शकता। आता तुम्हाला वांगावर उपाय हवे असतील तर यावरही मी तुम्हाला एक व्हिडिओ हा अपलोड केलेला आहे। तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये जाऊन त्याची लिंक मी दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता। त्यामध्ये मी वांगावर चांगल्या प्रकारे घरगुती उपाय सांगितले आहे आणि तेही तुम्ही ट्राय करू शकता। तर फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच। आजचा व्हिडिओ हा तुम्हाला कसा वाटला? आजचा व्हिडिओ जर तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि तिथे जे बेल आयकॉन आहे ते प्रेस करा, जेणेकरून जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याचे नोटिफिकेशन हे सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला येईल। भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या। थँक यू एव्हरीवन।